गोपाळ नावाचे टेलर कसा झालाय चेहरा? हा, भीती दाटून आलीये, मळब दाटून आले चेहऱ्यावर. भीती वाटते ना उद्या होणाऱ्या शिक्षेची. हेच आवडतं आम्हाला. कायद्याबद्दलची भीती, कायद्याबद्दलचा धाक आवडला मला. जामकर साहेब, अहो पण मी काहीच नाही केलं. अहो देवा शपथ मी काय नाही केलं. मी नाही माझ्या बायकोला मारलं. हो, जर मारलं असं तिची बॉडी सापडली नसते का आतापर्यंत? आणि जामकर साहेब, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, लालेजी जिवंत आहेत. काय करणार काय टेलर आता? तुम्ही स्वतःच कबूल केले की हो मी लालीचा खून केलाय. स्वतःच सांगितलंय न्यायालयाला ओरडून ओरडून, मीच केलाय, मीच मारलंय माझ्या बायकोला. काय करणार आम्ही तरी? कायद्याची पुस्तकं वाचली होती, हे वाचून जज साहेबांना सांगितलं होतं तुला अभ्यास करायला पुस्तकं मिळवून दिली, अभ्यास करायला वेळ दिला, मग आपण पलटी मारली की मला हे आठवत नाही, मला ते आठवत नाही, मी कधी कबूल केलं, मी कधी खून केला, मला काहीच आठवत नाही, माझा बाप कोण, माझी आई कोण, माझा भाऊ कोण, आपल्याला काहीच आठवत नाही. आता म्हणता मी खून नाही केला, हे बरं आठवतो. भीती टेलर, ही भीती आहे. हा, थोडं मला आधी सांगितलं असतं कदाचित मी शिक्षा थोडी कमी केली असती. पण आता काय करणार टेलर? तुम्ही स्वतःच कबूल केलं त्यामुळे तरी काय करणार? नाही नाही नाही, तयारी करा मनात. तरी मनाची तयारी करा. जेलमध्ये 20 वर्ष, 30-50 वर्ष की फासावरच जायला लागतंय. काय सांगू शकतो आम्ही तरी? शेवटी केस आता मेहरबान कोर्टातच आहे. ते काय निकाल देते आम्हाला तरी काय माहित टेलर.